मोठा फटका आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू जातोय त्यांना टाटा बाय बाय करत सीमारेषा पार आलाय हा पहिला षटकार. प्रशांतच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर पूर्णपणे रेंजमध्ये होता आणि या बॉलला आउट ऑफ रेंज करण्याचं काम प्रशांतने केलं. आलेल्या पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळी स्ट्रोकसाठी जागा बनवली. बघा फुटवर्क, बघा फुटवर्क बिलकुल नाहीये. खरं तर बॉल पाय तिरकस न्यायचा असतो, बॉलच्या रेंजमध्ये न्यायचा असतो आणि या ठिकाणी फुटवर्कचा अभाव जाणवला. त्याचमुळे मनासारखा फटका कन्वर्ट करता आला नाही या बॅटर प्रशांतला. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जातं तर मागच्या पायाला खिला मारून ठेवलाय की काय, पायच पुढे आला नाही. या पद्धतीने हा फटका खेळा. बॅक लेग जाग्यावरतीच होता, ते कारण होतं हा चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. खोलवर टप्प्याचा सुरेख सुरेख चेंडू. या चेंडूला म्हणजे उत्तर देताना मात्र फलंदाजाला सुद्धा थोडंसं विचार करावा लागतो, सन्मान करावा लागतो. आणि इथे मात्र एक धावे चेंडूवरती आले. षटकार आल्यानंतर दोन चांगले चेंडू हाताळतोय हा गोलंदाज संदीप. बाळू या नावाने सुप्रसिद्ध आहे आणि खरंच लीड बॉलर आहे. पेस बाबतीत तर अग्रेसर ठरलाय. अवर्णनीय अशी गोलंदाजी त्याची कित्येक वर्षांपासून राहिलेली आहे आणि तो पेस तो सातत्याने तसाच कायम ठेवतोय. या ठिकाणी षटकार आल्यानंतर कमबॅक मिळून देतोय. आपल्या संघाला धावसंख्या 8 वर थांबवलेली आहे संदीपने. पाचवा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्राईकवर असेल विशाल. विशालचा हा स्ट्रोक जाईल. प्रभाकर मात्र स्टँडच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग फलातून अद्वितीय या फटक्यावरती दाखवून देतो. सीमारेषा पार धरतोय चेंडूला. अजून त्याहून सुंदर, त्याहून देखणा आणि त्यापेक्षाही लांब दुसरा षटकार. नायगाव टीमची सकाळनंतर तर अजून जास्त दुप्पट वेगाने ही मात्र प्रेक्षकांसमोर येते आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सकाळी जसा विशालचा खेळ पाहायला मिळाला होता तसाच नैसर्गिक खेळ विशालचा पाहायला मिळतोय. पण आता जो ओपनिंग बॅटर आहे तो वेगळा आहे, कारण ओपनिंग बॅटर आता प्रशांतने तो आत्मविश्वास करत दिलाय. कारण पहिल्या बॉलवर फक्त सॉफ्ट हँड ड्राईव्ह पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुढचा आता हे दुसरं षटक असेल ते बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि प्रशांतने जसं षटकार खेचलाय, सिंगल कंप्लीट केले, बॅक टू बॅक 2 षटकार ते म्हणजे आले विशालच्या बॅटमधून. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट मिळते एकविरा मानेगाव संघाला 20 धावांची. जसं नक्कीच मनीष, जसं तुम्ही उल्लेख केला की प्रशांतने सुरुवात केली, प्रशांतने आत्मविश्वास जसा मिळवून दिला ना तसा विशालवरचा प्रेशर सुद्धा हलका केलाय. आपला सहकारी जेव्हा पहिला स्टार्ट मिळवून देतो ना तो प्रभाव सुद्धा थोडासा कमी होतो. म्हणून विशाल एक कॅप्टन्स आहे, म्हणजे असं म्हणायला लागेल ज्याच्या हातात आहे संघाची मशाल त्याचं नाव आहे विशाल. तो विशाल आहे. लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आघाडीवर राहून नेतृत्व का करणं, पहिल्या नेतृत्व करताना आपल्या संघाची पूर्णपणे दौरा आपल्या खांद्यावर घेऊन का जाणं, ते विशाल कित्येक वर्ष दाखवून देतोय एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मनीष नक्कीच. आणि या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट हे असणं गरजेचं आहे. कॅप्टनवर खरं तर प्रेशर असतो. ऑन साइडला प्रशांतच्या बॅटमधून बॉलने एलिव्हेशन घेतलंय आणि बॉल लँड होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या आर की पार, तर पार षटकार. एकविरा नायगावचा तर खूप वेगळा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. ही सुरुवात मात्र षटकारांच्याच माध्यमातून घ्यायचे असाच कुठेतरी प्रयत्न दिसतोय बॅटर्सचा. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक काय खूप चांगला झेल, गुड कॅच ऑफ क्वालिटी, जबरदस्त झेल त्या ठिकाणी अजयने कंप्लीट केलाय. आणि जो फलंदाज डोकं वर काढत होता प्रशांत, त्याला मात्र परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय म्हणजे फिल्डर अजयने.
अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच. आणि ज्यावेळेला झेल टिपलाय ना म्हणजे प्रशांत एक इनिंग फ्लाइंग स्टार्ट दिलेले आहे. 2 षटकार जरूर प्रशांतच्या बॅटमधून आले. जरी या वेळेला थोडासा पुढे इनिंग्स खेळू शकला नाहीये, पण एक जसं तुम्ही म्हटलं तसं एक फ्लाइंग स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट करतोय शैलेंद्र. नवीन फलंदाज आपण खेळपट्टीच्या दिशेने जाताना बघतोय. शैलेंद्र घोडेकर, शैलू या नावाने सर्वांना परिचित हा खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय. पण सचिनला पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती यश संपादित करतोय सचिनसाठी वेगळी परीक्षा आहे. सचिनसाठी मात्र शैलू स्ट्राईकला स्क्वेअर ड्राईव्हचा देखणा अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्हचा हा चौकार, 4 धावा. म्हणजे बुलेटचं वाजलेलं आहे. आणि पहिला आहे ना बुलेट चालवणं साधं सुद्धा काम नव्हतं, पण स्टार्टर आले ना तर आता कोण पण चालवतो. मी सुद्धा. नक्की. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 30. खूप चांगल्या पद्धतीने हाफ वॉलीला कन्वर्ट करताना ही स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाली. आणि नेत्रदीप फटका जेव्हा ऑफ साईडला आपण स्क्वेअर ड्राईव्ह किंवा कव्हर ड्राईव्ह खेचतो तेव्हा एक फलंदाजाचा वेगळा स्टान्स प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यावेळेस बघा बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केल्या फ्रंट फुटला येऊन बॉल जाईल लॉंग ऑनला. दरम्यान एकदम इथे चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी शैलूची, कारण त्याला माहिती आहे की विशालचा देखील खेळ या ठिकाणी बहारात आहे, तो देखील लयीत आहे. त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेशन पॉलिसी या ठिकाणी यूज केली जाते. नाही, चांगल्या खेळाडूचं हेच लक्ष नसतं ना. चांगल्या खेळाडूचं हेच लक्ष नव्हतं. अनुभवात ना प्रत्येक गोष्ट. एखाद्या यंगस्टर जर हा सामना खेळत असेल ना तर आपल्या सहकार्याला सोबत घेऊन कशी इनिंग पेस करायची, आपल्या सहकार्याच्या खेळाच्या जोडीला कसा इनिंग्स वाढवायची हे दाखवून देतोय. डान्सिंग डाऊन द विकेट्स, उजव्या शीटच्या बराच बाहेर पंच आमच्या जवळ मुडतात, आमच्या बाजूला वळतात आणि हा येतोय वाईट चेंडूचा इशारा. आता दबाव जाणवतोय. आता गोलंदाज सचिन वरती दबाव जाणवतोय, कारण या षटकामध्ये आला 1 षटकार 1 चौकार. नाही, स्ट्रॅटेजी चांगली होती. आउटसाइड ऑफ स्टिक. खरं तर स्टंप टू स्टंप अटॅक करताना फलंदाज हवी होता हे कुठेतरी जाणवलं होतं. फुललेंचा बॉल होतोय, लेग स्वीप करायचा होता. बॉल जाईल तो म्हणजेच शॉर्ट लेग रिजन मध्ये जबरदस्त झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. आणि आता विशालचा खेळीचा अंत होतोय आणि दुसरा हातरा बसतोय टीम एकविरा स्पोर्ट्स नायगावला 32 धावा असताना. स्क्वेअर तो विकेट खेळू शकला असता, पण मात्र गुडघ्यावर बॅलन्स करून स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा वरच्या बाजूला बॉल आदळला बॅटच्या आणि त्याचमुळे हा झेलचीच्या स्वरूपात फलंदाज विशाल बाद झाला. नाही, ज्या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आपण पुढे जरी बघितलं ना तर त्याला स्वीप करायचा होता. हा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक यांना बीट करायचं होतं. मोठा फटका खेळायचा नव्हता. या चेंडूला फक्त त्या 2 खेळाडूंच्या मध्ये खेळायचं होतं. चेंडू लागला बॅटच्या वरच्या टोकाला आणि विशालला मात्र परतावं लागतंय. जसा प्रशांतने साकारली 13 धावांची इनिंग्स तशीच 13 धावांची इनिंग्स खेळून विशाल मात्र परतोय. प्रशांतने 13, इथे 13चा आकडा काय वेगळा येतोय का आतापर्यंत या सामन्यामध्ये? धावसंख्या 32-32. 13 मेरा 7 हेच 2 फलंदाजांनी दाखवलं. या ठिकाणी मोठा गॅप होता. आपण पाहू शकतो शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक मोठा गॅप होता. चांगली विचारसरणी होती 2 फलंदाजांना भेदून बॉलला सीमारेषेला बाहेर पाठवण्याची. पण मात्र प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी क्रिकेटमध्ये होईल असं नाहीये. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 32 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सच्चे होते सचिन, ज्याने 2 हादरे बसवलेत. एकविरा स्पोर्ट्स नायगावला जबरदस्त बॉलिंग सचिनची पाहायला मिळाली. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र ओव्हर पिच होता, उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. वाईड ऑफ लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय आणि आता हा 3रा हादरा बसवतोय सचिन एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. आणि पुन्हा एकदा सिच्युएशन ही ती कंट्रोलमध्ये येते आणि आता परिस्थिती आटोक्यावर आणली जाते ती म्हणजेच जेम्स बॉन्ड राईस संघाच्या, कारण 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. दोन्ही पॉवर प्लेचा अंत या ठिकाणी झालेला आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. ग्रुप जो आहे 125 ते 150 मुलांचा समूह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक जण या ठिकाणी मिळेल ते काम करतो. या समूहाबद्दल काय सांगाल? नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला 125 सभासदांचा. आकडे महत्वाचेच असतात, पण त्याच्यापेक्षा विचार, ज्या विचारानं हा सर्व समूह एकत्र आलाय ना तो विचार महत्वाचा आहे. तो विचार फार पुढे नेणं फार गरजेचं आहे. जसं मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून आपण बघतो एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. या स्पर्धेच्या मात्र सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण 2 मुलींच्या शिक्षणाचा आपण जो खर्च केला, एक सामाजिक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे फार महत्वाचं आहे.
सामाजिक वारसा जपणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून तो आपण जपू शकतो. हा एक प्रकारे इतर आयोजक जे असतील ना, इतर ठिकाणी खेळणारे जे खेळाडू असतील आयोजक, त्यांना एक वेगळा संदेश या मैत्री चषकाच्या माध्यमातून साई श्रद्धा ग्रुप घोडबंदरच्या या संपूर्ण टीम्सने या माध्यमातून दिलेला आहे. मनीष, नवीन बॉलर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन आडे नवीन बॉलर तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव 3 गडी बाद 32 पंचांच्या डबेकडून बॉलर सज्ज होतं. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल अमर कोळी. हो, यावेळेस मात्र अपरकट केले. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. हवेत उंच उडी घेऊन पुन्हा एकदा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला एफर्ट आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या 3 गडी बाद 33 आणि 3-33 वरती बघा केलं षटक आपण बघितलं सचिनचं. म्हणजे प्रशांतजी आमचे नेहमीच सांगते की आपने की हे 3 शिकार आपकी मेहनत नाही जाएगी बेकार. कारण 3 शिकार केल्यात. फार महत्वाचं होतं 3. आणि शिकार कुठल्या होत्या म्हणजे विशाल, प्रशांत, त्याच्यानंतर आपण बघितलं तर सतीश. खास करून विशाल आणि प्रशांतची विकेट्स बहुमूल्य होती. दोन्ही खेळाडूंना स्टार्ट मिळाला होता. दोन्ही खेळाडू क्लिक झाले होते. दोन्ही खेळाडू आक्रमक ठरतात की काय अशा वेळेला येऊन सचिनने काय या सामन्यामध्ये गेम चेंजरची भूमिका निभावली आहे. या सामन्यामध्ये तो गेम चेंजर ठरेल का मनीष? नाही, जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये, तर त्यामुळेच मात्र तुम्हाला गेम चेंजर बनावंच लागेल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. ओव्हरपिच बॉलला उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, पण वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. या स्ट्रोक मध्ये फोर्स कमी पडला शैलूचा आणि चौथा हादरा बसतोय एकविरा स्पोर्ट्स नायगावला. धाव संख्या 33. काही नव्हती, उणीव देखील काहीच नव्हती. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं आणि ज्या रेषेत बॉल होता त्याच रेषेतून ऑन साईडला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण नक्की चुकलं काय, मला असं वाटतं फोर्स थोडा कमी पडला. नाही, फोर्स कमी असेल, पण चेंडू ज्या वेळेला ज्या ठिकाणी बॅटला लागलाय ना, खालच्या बाजूला लागलाय, जिथे बॅटचा स्ट्रोक कमी असतो, जिथे स्पॉट असतो ना स्वीट स्पॉट्स, त्याच्यात थोडासा खाली लागलाय की काय. आपण जर परत जर तो स्ट्रोक बघितला ना, कारण तो खालच्या बाजूला लागलाय, स्पीड स्पॉटच्या थोडासा खाली लागलाय. एक कारण होतं, त्या चेंडूला एलिव्हेशन नव्हतं, लांबीही नव्हती, उंचीही नव्हती. चेंडू गेला होता लॉंगनच्या क्षेत्राच्या हातामध्ये आणि शेलूला मात्र परतावं लागलं बॅक टू डकआउट. मोठा धक्का, जोर का झटका धीरे से लगे तो सुना था, लेकिन ये जोर का झटका जोर से लगा है. नाही, पण एक जमेची बाब ही ठरते की आता सनी जेही बॅटर येतात त्यांनी मात्र एक वेगळाच इतिहास रचलेला आहे एकविरा नायगाव टीमसाठी. आणि सकाळी देखील सनीची बॅटच्या माध्यमातून षटकार तुम्हाला पाहायला मिळाले, अमरच्या बॅटमधून सुद्धा. तर जो फलंदाज जातो, नवीन फलंदाज जेव्हा येतोय काहीतरी नवी वेगळी कहाणी घेऊन येते. पाहूया आता बॅटर सनीच्या माध्यमातून तसे स्ट्रोक्स पाहायला मिळतील का. 4 गडी बाद 33 धावा एकविरा स्पोर्ट्स नायगाव. चांगली बॉलिंग अर्जुन आडेची तुम्हाला पाहायला मिळाले. 1 धाव खर्च करणारा 1 विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवलाय अर्जुन. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, एज घेतले, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होतोय आणि आता मात्र उतरती का लागली आहे. 5वा आद्रा बसतोय एकविरा स्पोर्ट्स नायगावला. धाव संख्या 33. राईट. आणि आता आपण 5 षटकाचा फॉर्मॅट बघतोय, अनुभवतोय, खेळतोय. तर आता कुठेतरी घाई गडबड जास्त होत आहे का एकविरा स्पोर्ट्स नायगावची ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस मॅच? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण सनीला बाद होताना बघितलं होतं, अमर कोळीसारखा खेळाडू होता, अनुभव आहे, त्या खेळाडूकडे अनुभव आहे, त्याचे शब्द आपल्यासाठी फार उपयोगी असतात. काय विचार करायला हवा, चर्चा आपण जरूर करणार आहोत. कारण तुम्ही 6 षटकांचा फॉर्मॅट, 5 षटकाचा हे स्मॉल व्हर्जन झालं, थोडंसं छोटं व्हर्जन झालं. कारण इथून 15 चेंडूचा खेळ झाला आहे, 15चा बाकी आहे. धावसंख्या आपण बघतो 33 वरती आहे. 2 षटकामध्ये 32 धावा गेल्यानंतर काय करायला होतं, काय विचार करायला होता ते फार महत्वाचं. पण कौतुक गोलंदाज अर्जुनचं हॅट्रिकच्या मोक्यावरती. खूप कमी गोलंदाज असतात जे या उंबरट्यावर पोहोचत असतात. अर्जुन त्याच्या आयुष्याला सर्वात चांगला क्षण अनुभवण्याच्या तयारीतच होता. चांगला बॉल होता, प्ले अँड मिस, चांगली बॉलिंग, शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉलला राईज होऊन बॉल उजव्या स्टेजच्या बाहेरून यशच्या हातामध्ये विसावा घेतोय बॉल डॉट. आणि पहिल्या 9 चेंडूवरती काय काय जबरदस्त अप्रतिम, म्हणजे पहिल्या 9 चेंडूवरती बनल्या होत्या 30 धावा, 1 गडी गेला होता, 30 धावा जमल्या होत्या पहिल्या 9 चेंडूवरती. त्याच्यानंतर आता जवळपास 7 चेंडू हाताळल्यात आणि फक्त 3 धावा आणि 5 विकेट्स. हे थोडंसं कुठेतरी चित्र नायगावसाठी थोडंसं अडचणीचं ठरते. पाठीमागे गेला कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू गेला तो लॉंग ऑफ लिझर मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, थोडासा फंबल करतोय. ते 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. काय करावं लागले, मी एकदा पुन्हा एकदा येतो मनीष पाटील आपल्या दिशेनं. कारण तुर्तास
जे आपण सांगितलं ना थोडंसं उत्तर ती कळायला लागलं आहे. या झालेल्या गलतीला पहिल्यांदा थांबवण्याची गरज आहे, थोडासा वेळ देण्याची गरज आहे. मानसिकता खूप महत्त्वाचा शब्द आहे आताच्या क्षणाला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी, कारण गेलं 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 सगळं विसरून जायची वेळ आहे आणि यानंतर कसं खेळायचं याकडे प्रामुख्याने लक्ष घालायला हवं. यावेळेस पंचाच्या वतीने वाईड बॉलचे खूण हाईट फॅक्टर चेक केला गेलेला आहे. याच पंच विरल नायर आणि हेमंतजी ठाकूर यांच्या वतीने वाईडची खूण केली जाईल आणि कुठेतरी आता एक आशेचा किरण दिसतोय, कारण यानंतर मात्र कुठेतरी आता थोडासा दबावात असेल गोलंदाज अर्जुन. बघा रायझिंग डिलिव्हरी ती अगदी डोक्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल केला गेलेला आहे. चांगलं निरीक्षण परीक्षण या ठिकाणी पंचांच्या वतीने पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 या आकड्यावर. नाही, आणि ज्या पद्धतीने आखूटप्याची गोलंदाजी हाताळतोय ना अर्जुन, अतिरिक्त जोर, खांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न, आणि वैशिष्ट्य काय विदिन द स्टंप आहे, त्याच्यामध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीये. अप्पर कट हुक खेळताना मात्र थोडासा कमी पडतोय. पुढचा चेंडू मी म्हटलं ना विदिन द स्टंप आहे. ओ हो हो, काय चूक केली का या शॉर्ट फायर लेगचा क्षेत्र आपको जाना था, कॅच केले आपण थांबलात. चेंडू कुठे थांबणार होता, चेंडू गेला मात्र सीमारेषेच्या पार आलाय. हा चौकार, 3 षटकांचा खेळ संपलाय. तिथे धावा जाऊन पोहोचले, त्या मात्र 40 40 40. एक डीजे ला संधी आणि पुन्हा एकदा मनीष पाटील यांच्या जोडीनं या सामन्याच्या दिशेनं. हे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. अजिंक्य, मास्टर क्रिकेटचा उल्लेख केला तर अजिंक्य आणि अलंकार ही अभेद्य जोडी आम्हाला पाहायला मिळालेली आहे. तर अजिंक्य आता कमी वेळ देतात का मास्टर क्रिकेटसाठी, की खेळ चालू आहे अजूनही? चालू आहे ना, पण अजून ती पार्टनरशिप अलंकार आणि अजिंक्यची पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, जी आम्ही नेहमीच पाहिलेली आहे. जेव्हा जेव्हा अजिंक्य आणि अलंकार उतरायचे तेव्हा मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या डोक्याला घाम फुटायचा. तर यस, पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ घोडबंदर मास्टर्सने खेळलेला आहे. घोडबंदर रेग्युलर क्रिकेट देखील तसंच होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. 3 षटकांची समाधी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40 जवळ 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही काही मैदानाच्या आतमध्ये घडू शकते. 60च्या पलीकडे देखील जाऊ शकतो धावफलक आणि 50च्या आत सुद्धा. दोन्ही शक्यता नाकारता येणार नाहीये. पण विचार काय असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करा. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत की 12 मध्ये 20, 60 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न. तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राईचा संघही जाणून आहे. या एकविरा स्पोर्ट्स नायगाव समोर संध्याकाळच्या सत्रामध्ये 60 धावांचा पाठलाग तितका सहज सोपा होणार नाहीये. तर ते काय विचार करतात, पुढच्या 12 चेंडूमध्ये 13-14 धावा गेल्या, 55च्या मध्ये हा संघ जर रोखला गेला तर आपल्या संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. म्हणून हा चेंडू दिला हातामध्ये, तो मात्र हितेश पॉइंटच्या डोक्यावर खेळला. हमारी सासे तो गले में अटकी थी, प्रयत्न केला होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला पण चकून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि पहिल्यांदाच करा म्हणजे मनीष अशी संधी मिळते तुमच्या जोडीला समालोचन करण्याची. नाही, आमचं सौभाग्य आहे ते. ऑन टोज स्क्वेअर केटचा अंदाज पाहायला मिळाला. चांगलं बॉडी बॅलन्स. धावसंख्या 44 झाले. हितेश एक आव्हान घेऊन मैदानाच्या आत आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने कुठेतरी रूम बनवला आणि खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा ऑन दी टोज. खूप चांगला बॉडी बॅलन्स. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर आणि डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक चौकार. चौकार. खरं तर हितेशने व्हेरिएशन केलं नाहीये. तुकारामचं व्हेरिएशन खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला जाणवतंय की समोरचा फलंदाज कुठल्या एंडला स्ट्रॉंग आहे आणि त्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला डायव्हर्ट करता येईल हा प्रयत्न मात्र हितेशकडून केला गेला नाहीये. वारंवार 2 चान्स दिले त्याने आणि शॉर्ट ऑफ गुडलाईनला खूप चांगल्या पद्धतीने रेस स्लाइस करताना 2 चौकार प्राप्त केले. धावसंख्या झाले 5 गडी बाद 48 वरती जावला. अनुभव काय दाखवू शकतो, अनुभव काय करू शकतो, अनुभव काय करायला हवा हे दाखवतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करतोय. बघा काय समज चुकता, दिमाग के बत्ती को जलाय रखा है. 2 फटके बघितले आपण. त्याच्यानंतर नंतर नंतर प्रयत्न दुसऱ्या धावेचा, पण इतर मात्र गडी बाद. बॅक टू पेव्हिलियन, बॅक टू डगआउट. माणसाचं समाधान होत नाही, कितीही द्या पण माणसाचं समाधान होत नाही. हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 1 धाव मिळते, 1 धाव वसूल करा आणि स्ट्राईक रोटेशन पॉलिसी खूप चांगली यूज केली जात होती. पण या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावचीच्या सुरुवात बाद झाला. खरं तर फ्लिकचा स्ट्रोक खूप चांगला होता.
एक धावेमध्ये समाधान मानायला हवं होतं. या ठिकाणी सन्मान्य चंद्रकांत वैती साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपण आसनच व्हायचं आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. नक्कीच म्हणजे जसं आपण उल्लेख केला मनीषजी की एका धाव्यावर ते थांबायला हवं होतं का दुसऱ्या धाव्याचा, पण ज्यावेळेला तो ओव्हरथ्रो झाला ना तिथे कुठेतरी मोहात पडला. ओव्हरथ्रो झाला ना तिथे मात्र एकाच्या जागी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 49 49. अमर कोहली स्ट्राईकला. थोडासा खाली राहतोय हा चेंडू जातोय मात्र एशियाच्या दिशेनं. मी म्हटलं अनुभव काय करू शकतो, अनुभव काय करू शकतो ते अमर कोहली. या क्षणाला दबाव आहे, प्रेशर आहे. पहिली 1 2 3 4 पार कोसळल्यात, पण अमर कोहली पुन्हा एकदा किल्ला लढवतोय. लढवायला हवा, कारण तुमची जबाबदारी आहे ती ती जाणीव तुम्हाला व्हायला हवी. आणि मला असं वाटतं पप्पाच्या हाताला काय फेविकॉल चिटकवलं आहे का, त्यांनी फक्त एक हात खाली टाकला आणि बॉल त्याने कनेक्ट केला. आणि हे देखील अनुभवाचं दुसरं नाव आहे. प्रफुल्ल तुम्हाला यष्टीरक्षकाच्या भूमीत पाहायला मिळतोय. धावसंख्या झाले 6 गडी बाद 49 धावा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव. हितेश फुलल्यांचा बॉल होता, स्विंग केलाय, बॉलला पाठवलंय, बॉटमचा वापर, बॉलला फ्लिक केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषा पार आणि हा मिळतोय पॅरलल षटकार. 55 म्हणजे जसं म्हणतात ना उमर 55 की लेकिन दिल बचपन का. अमर कोहली काय दाखवतोय, जसं नेहमी म्हणतात ना की आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में बुद्धि से तो 40 में अपने अनुमान से. हा अनुमान आहे, हा अनुभव आहे जो अमर कोहली या मैदानावरती दाखवतोय. इथे मात्र कमी पडतोय तो हितेश. या षटकामध्ये आल्यात 14 धावा 15 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये झाला. एक धाव पुणे केले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का, नाही. एका धाव्यावर मानावं लागलं समाधान. 4 षटकांचा खेळ संपलाय. 14च्या सरसने झाल्या त्या 56 धावा. अजून 6 चेंडूचा खेळ आहे शिल्लक, थोडा बाकी आहे. अजून 6 चेंडूमध्ये काय आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत, कारण आपण बघत आहात साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022-7चा 4थ्या दिवसातला हा संध्याकाळच्या सत्रातला महत्वाचा सामना. जाऊया डीजेकडे, येऊया परत एकदा मनीष पाटील यांच्या जोडीनं. होतोय नारिंगी मैदान सुसज्ज, हे मैत्री चषकाचं मैदान सुसज्ज. पण जुनं क्रिकेट हे शेताच्या कांड्यांमध्ये खेळलं जायचं, तर हे विकसित झालेलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर खेळाडूंना कुठेतरी एक सुधारणायुक्त मैदान मिळते, त्यामुळे क्रिकेटचा स्तर उंचावलाय का तुकाराम सर? गेल्या आपण मैदानाचा विचार करायला झाला तर मैदानं भरपूर आहेत, सुसज्ज अशी मैदानं भरपूर आहेत. पण क्रिकेटचा स्तर वाढवण्यासाठी त्या त्या दर्जाचे खेळाडू येणं फार गरजेचं आहे. आणि त्या दर्जाचे जरी खेळाडू आले या सामन्यामध्येही तेच घडते ना. यंगस्टर आले यंगस्टर गेले, पण थांबलाय कोण? ओल्ड इज गोल्ड. जसं म्हणतात ना, अनुभव ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. मैदान कुठलंही असो मी ते गाजवणार, हा तो आहे ना विश्वास कायम असाला. मी पुन्हा एकदा मनीष आपल्या दिशेने या चेंडू नंतर आकोट टप्प्यात चेंडूला मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या वरच्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग स्टिकर जिथे असतं त्या ठिकाणी चेंडू हादळलाय आणि चेंडू गेला मिड विकेटला. अमर कोहली यांची एक झुंजार इनिंग मात्र इथे संपुष्टात. पुढे नेण्यासाठी क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी मैदान आणि यंगस्टरसाठी फार संधी आहे. पहिल्यांदा जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांना विचारा MRI चा बॉल मारण्यासाठी किती ताकद लागायची, ती ताकद. आणि आज म्हणजे तुम्ही तुलना करण्याचा प्रश्न नाहीये, पण ती ताकद. आणि तेव्हा फेम नव्हतं. आज युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फेम मिळते, आपल्यालाही मिळते, समालोचकांना सुद्धा मिळते, आपलंही नाव होते. आणि ती संधी आहे तुम्हाला पडद्यावरती येण्याची, पडद्यावरती दाखवण्याची. पण त्याच्या जोडीला क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान करणं गरजेचं आहे. इथे 17 धावांची एक झुंजार इनिंग खेळले अमर कोहली यांनी. मनीष 7 गडी बाद 56 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन आडे पुन्हा एकदा त्याचं हे स्पेल कंप्लीट करतोय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालंय अर्जुन ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हुक केलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गोज बियॉन्ड फाईन लेग बाउंड्री लाईन फॉर स्पेक्टॅक्युलर बाउंड्री फॉर रन्स. आडे ओव्हर द विकेट गणेशसाठी.
आणि गणेश पुन्हा एकदा बॉडीला रोल केलं, नटराज स्टाईलने बॉलला खेळलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे जबरदस्त चौकारांची आतिषबाजी बॅटर गणेशच्या बॅट. कहाणी बदलले. 9 चेंडूने कहाणी बदलले. कहाणी का बदलली चर्चा करतोय, कारण 3 षटकामध्ये जेव्हा झाल्या होत्या धावा आपण बघतोय 24 40 धावा ज्या वेळेला झाल्या होत्या, त्यानंतर मात्र गेल्या 2 या 9 चेंडूमध्ये आल्यात 24. 9 मध्ये 24 आल्यात. ते चौथं षटक ज्यावेळेला हितेश गोलंदाजीवरती आला ना मनीष वाटेल, त्यावेळेला नक्कीच मनामध्ये होतं की चौथं षटक कोणी हाताळलं होतं. काय सचिनसाठी ते षटक बनत होतं का, की अर्जुनसाठी शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवण्याचा प्रयत्न करणार. राखून तर ठेवलंय, पण त्यानेही राखून ठेवलंय गणेशला. हे क्रिकेट आहे, म्हणून म्हटलं ना क्रिकेट सरडा कमी रंग बदलतो. मनीष, आपण एखादा आपल्या पेपरमध्ये जातो ना, तेव्हा तेव्हा पेपर असतो त्यावेळेला अभ्यास करून जातो. हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. याने अभ्यास कोणाचा केला? शैलूचा, विशालचा, प्रशांतचा, अमर कोहलीचा अभ्यास केला, पण प्रश्न आला गणेशचा. गोंधळ तिकडे उडालाय. आणि गणेश खूप कमी वेळा मिडल ऑर्डरला येत असतो आणि यावेळेस मात्र तो 9व्या क्रमांकावर आला आणि त्याचमुळे अर्जुन आडेचा जो क्लास आहे, जो तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला, 2 विकेट त्याला मिळाले होते, त्याचा क्लास मात्र या ठिकाणी कुठेतरी खाली टाकण्याचं काम करतोय. म्हणजेच गणेश खूप काय उत्तुंग फटकेबाजी त्याला पाहायला मिळाले. 2 चौकार आलेत, 1 षटकार आलाय. घंटो का काम मिंटो मेकर त्याला पाहायला मिळतोय. गणेश कोळी धावसंख्या 7 गडी बाद 70. एकविरा स्पोर्ट्स नायगाव. अर्जुन यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये, बॅलन्स चुकतोय, जजमेंट चुकतोय, बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पा, धावा 4, चौकार. उल्लेख केला 9व्या क्रमांकावर. नंबर मायने नाही रखता, बॅटिंग मायने रखती है. नंबर महत्वाचा नाहीये कुठल्या क्रमांकावरती आलाय तो. खेळ बघा, गणेशला आम्ही ओपनरही बघितले, गणेशला मिडल ऑर्डरही बघितले, आज गणेशला लोअर ऑर्डर मध्ये धमाका करताना आपण बघतोय. 4-4-6-4 गाडी नंबर नाहीये. हे गेल्या 4 चेंडूवरती केलेल्या धावा आहेत. 4-4-6-4 शेवटचा चेंडू. अजून ऑन साइडला खेळतोय, चेंडू गॅप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव जरूर निघालेली आहे. दुसऱ्यासाठी जा प्रयत्न करत होता. या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 76. विचार करत होता 55 बनतील, 60 बनतील, 62 बनतील, बनल्यात 76. डबल 7 ची गरज आहे, तर तुमची ताकद ही डबल 7 ची. आणि उद्या शेड्यूल असं असणार आहे, सकाळी 9 वाजता असणारा पहिला सामना आर के मोरवा विपक्ष शुभम पॅकर्स गोरसई बी. सकाळी 10 वाजता असेल दुसरा सामना उत्तन बॉयज उत्तन विपक्ष जग्गा 11 कासार वडवली. तिसरा सामना असेल उद्या 11 वाजता झुंजार स्पोर्ट्स कोलशेत विपक्ष वीर तानाजी तापोडे. आणि चौथा सामना असेल दुपारी 12 वाजता बंदर पाकाडी विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. आणि जसा दुसरा डाव चालू होईल आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत कैलाजी पाटील यांच्यासोबतच तुकारामजी मागेला. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
77 धावांचं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 77 धावा पूर्ण करायच्या. तुकाराम मांगेला आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि चौथ्या दिवसातील बघितला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या दिवसामध्ये आर के मोरवा शुभम पॅकर्स गोरसई बी जो भावेश पवारचा संघ आहे तो उद्या पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा. त्याच्यानंतर बघितलं आपण उत्तन बॉईज उत्तन आणि जग्गा 11 कासारडोली, झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आणि वीर तानाजी दापोडे. त्याच्यानंतर बंदर पाकाडीचा संघ आजच्या दिवसामध्ये पुढे आलेला आहे. हे 2 संघ खेळतील आणि त्या 2 संघामध्ये कोणता संघ पुढे येतोय ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे उद्या घमासान आहे, उद्या तो तिखट दिवस आहे, उद्या रविवारचा दिवस आहे. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ पराभूत होईल आणि कोणता संघ पहिली दुसरी तिसरी चौथी ट्रॉफी घेऊन जाईल तुकाराम मांगेला. तर वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022चा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, शेवटची इनिंग्स 77 धावांचा पाठलाग, 7-7 आणि जेम्स बॉन्ड बॉय राई खेळतो. जर जेम्स बॉन्ड म्हटलं ना तर 007, पण इथे काय करायचं आहे 7-7. तिकडे 00 आहे, इकडे 7-7 करायचं आहे. फरक एवढाच आहे कैलास. नक्कीच जेम्स बॉन्ड 7 आहे पण एकमेकांची 7 पण पाहिजे. प्रफुल हा महत्वपूर्ण खेळाडू आहे, बघायचंय. इथे मात्र पहिल्या चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, प्रफुल सांगतोय मी थांबणार नाहीये. इथे पहिला झटका दिलाय, पहिला झटका दिलाय बघितला आपण नायगाव या संघाला. जीत है और जीत के आगे हार है, इसलिए इस मॅच में वो बड़ी धार है आणि ती धार पाहायला मिळते पहिल्या चेंडूमध्ये तुकाराम मांगेला. बिलकुल, म्हणजे तुम्ही ते माउंटन ड्यूची ऍडव्हर्टाईज बोलता की काय? माउंटन ड्यू वाली, माउंटन ड्यूची ऍड मध्ये येते ना, म्हणजे हार के आगे जीत है. तर पहिल्या चेंडूवरती आलाय हा वार, षटकार, 6 धावा. ऑन साइडला वार पे वार, लगातार बार बार षटकार, 6 धावा. नायगावकरांची याच खेळाडूवरती बघितला पूर्णपणे बघितला आपण ती नजर आहे. तो खेळाडू आहे पप्प्या, तो खेळाडू आहे प्रफुल. 2 षटकार आलेत परंतु 77 पर्यंत पोहोचायचं आहे. काय 77 पर्यंत पोहोचेल का तुकाराम मांगेला? नाही, 77 वरती पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करणार. जेम्स बॉन्ड राई जाणतात हे 2 षटकार आलेत आणि आपण जसं उल्लेख केला ना समोर, प्रफुल बप्प्या तुरुपचा एक्का प्रमुख खेळाडू, प्रमुख शिलेदार आहेत. 2 षटकार, काय क्लास. पहिल्यांदा इनसाइड आउटचा कवरच्या डोक्यावरचा देखणा षटकार, तर हा क्लिक अँड फ्लिकचा मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळला एक दर्जेदार षटकार. 2 इन अ रो, 2 षटकार आला. आता दबाव जाणवतोय गोलंदाजावरती, कारण केलाय विशाल कोहलीवरती हल्ला, प्रति हल्ला. हा हल्ला नाहीये, हा अटॅक नाहीये, हा केलाय काउंटर अटॅक. 2 इन अ रो, 6-6. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतो, वेगात बदल करतोय, थोडासा वेग कमी करतोय, पेस थोडासा कमी करतोय. या 3 चेंडूवरती 13 धावा आल्यात. म्हणून म्हटलं ना सामना साधा सुद्धा नाही. जेम्स बॉन्डच्या नावामध्ये जेम्स बॉन्ड म्हटलं की 007 आणि इथे 7-7. 7-7, हम 7-7 है, एक साथ है, एक साथ खेलेंगे. कैलास होय, यावेळेस विशाल सज्ज होतोय चौथ्या चेंडूसाठी. ओ इथे मात्र चेंडूला फेकून देतोय. हा चेंडू सुद्धा बघितला आपण सीमारेषेच्या बाहेर निघून येतोय चौकारासाठी. आता चौकार येतोय, डीजे कडे जातोय. नेहमी सांगताना एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है, एक तरफ कुआ है दूसरी तरफ खाई है आणि दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोन्ही बाजूला आग बराबर लागले. प्रफुल मोहित गेल्या सामन्यातला हिरो, गेल्या सामन्यातला मॅच विनर खेळाडू मोहित. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, डोक्यावरती हात गेल्यात यष्टीचे, पण पंचांचे हात कुठे गेल्यात? बाहेर निघालेत. का? आता वाईट चेंडूचा आलाय हा इशारा. 4 चेंडूचा खेळ झालाय कैलास आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 वरती. बरोबर आस्किंग रन रेट आहे, त्याच्या जवळ गेलाय, पुढे गेलाय हा संघ कैलास. होय नक्कीच. मात्र बॅट तापले बघितला आपण. प्रफुल यांची 2 षटकार त्यांनी दाखवलेत. मोहित सुद्धा बघितला आपण, एक चौकार त्यांनी दाखवलाय. मात्र विशाल कोहली सज्ज होतोय यावेळेस ओव्हर द विकेट मारा. इथे मात्र चेंज ऑफ पेस केला होता. इथे हा झेल महत्वाचा आहे. गडी बाद
गडी बाद होतोय, पहिला हादरा बसतोय मोहित यांच्या रूपात. डीजे वरती सुद्धा चांगली साथ आम्हाला लाभते, कैलास पाटील यांची साथ सुद्धा लाभते, मोहितला मात्र परतावा लागतंय. म्हणून नेहमी म्हणतात ना, जिंदगी हो या खेल हो, आपके पास जोश के साथ होश होना जरूरी है. जोश के साथ होश होना उसी तरह है जिस तरह रण में अर्जुन के साथ कृष्ण का होना. तो या जोश के साथ होश में होना जरूरी था. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या थांबले 18, पाठलाग होतोय 77 धावांचा, म्हणजे जवळपास 16 धावांच्या सरासरीने खेळायचं आहे. आणि तिथे पहिल्या षटकाच्या जवळ आहे हा संघ, म्हणजे इथे आपण 15.40ची बघतोय, म्हणजे 16च्या सरासरीने जवळपास या संघाला खेळायचं आहे. तिथे 5 चेंडूवरती झालेत 18, पण एक मोहरा गेल्या सामन्यातला हिरो गेलाय. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन. कैलास होय अजय, ते नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील, इथे मात्र चेंडूला फेकून देतोय, मैं रुकने वाला नहीं हूं, आणि चेंडू सीमारच्या बाहेर, षटकार. 6 धावा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना 24 वरती पोहोचतोय जेम्स बॉन्ड राईचा संघ. व्हॉट अ स्टार्ट अँड व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. पप्प्याने छान स्टार्ट करून दिले आहे, मोहितने छान स्टार्ट करून दिलेला आहे. मोहित बाद झालाय, अजय आलाय. मात्र इथे अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. समीकरण बघा, इथे नायगावकर जेव्हा खेळत होते, फलंदाजी करत होते, तेव्हा त्यांच्यासाठी 20 धावा होत्या, आणि इथे जेव्हा राई संघ फलंदाजी करतोय त्यांच्यासाठी 24 धावा आहेत, म्हणजे 4 धावांचा फरक पाहायला मिळतोय. इथे तुकाराम मंगेला बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले येतो, पण पॉवर तर दाखवली, पहिल्या षटकामध्ये पॉवर दाखवले. याच कारणास्तव दुसरा पॉवर प्ले आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येतोय? विनीत. गेल्या सामन्यामध्ये या खेळाडूची कामगिरी सुद्धा सुरेख होती, त्या कारणास्तव त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे, आणि इथे स्ट्राईकला मात्र आला आहे नवीन फलंदाज अजय. पण नजरा प्रफुल्लवरती आहेत. आपला जीटीसीचा कॅमेराचा जो कॅमेरामॅन आहे ना, तो पण फॉलो करतो प्रफुल्लला. का तर नजरा प्रेक्षकांच्या सुद्धा त्याच्यावरती आहे, कॅमेऱ्याचा झोत त्याच्यावरती आहे. सध्याच्या घडीला लाईमलाईट मध्ये एखादा खेळाडू जर असेल तो आहे प्रफुल्ल, तो आहे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला आहे ते अजय. गोलंदाजी मार्कवरती विनीत सज्ज होतोय. 24 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, आणि 24 मध्ये बनवायच्या आहेत त्या 53. मी पुन्हा एकदा आपण येणार आहेत कैलास आपल्या दिशेनं. होय, 53 धाब्याची अजूनही गरज आहे. 24 चेंडू, 53 धाब्याची गरज आहे. सामना जवळ येतोय, सामना क्लोज येतोय, कारण 24 चेंडू इथे बघितलं शिल्लक राहिले आहेत. प्रयत्न आटोक्यात केले गेले आहेत. पहिल्या दिवसामध्ये असा सामना पाहायला भेटला. इथे मात्र बघितलं आपण डावऱ्या हाताने, इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. गॅपमध्ये चेंडू पडेल का? गॅपमध्ये तो चेंडू पडला जातोय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. राई म्हणतोय आमचा गाव सुद्धा जवळ आहे, नायगावकर म्हणतायत आम्ही लांबून आलेलो आहेत. आता दोन्ही संघ आटोक्यात प्रयत्न करतात तुकाराम मांगेला. नक्कीच, पण राई संघ घाई करणार नाहीये. का तर त्यांना माहिती आहे अजून 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 51 धावांची गरज आहे. खेळपट्टीवरती राहणं, टिकून राहणं का महत्वाचं आहे. यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक झाला होता ना अजय, 2 धावा जरूर पूर्ण केल्या, पण स्वतःला जाणलं होतं की इथे संधी होती, मोठा फटका खेळ ती गेले. पण त्या व्यतिरिक्तही समोर आपला खेळाडू आहे प्रफुल्ल, इनफॉर्म फलंदाज आहे, त्याच्या जोडीने एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करायला हवा. पण भागीदारी तोडण्यासाठी आला आहे तो विनीत. ती भागीदारी तोडेल का? ऑन साइडला ड्राईव्ह करतो चेंडूला, चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. संजीत वेगाने आलाय, एकच धाव या चेंडूवरती. कारण आपल्या प्रत्येक वेळेला ना कैलास पाटील संघामध्ये असा खेळाडू असतो, मॅन फ्रॉम गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं, भागीदारी तोडणारा, साझेदारी तोडणारा, जोडी फोडणारा. तो गोलंदाज विनीत आहे की जी जोडी जमले, म्हणजे अशी बनवाबनी मधलं फेमस गाणं तुझी माझी जोडी जमली, ही जोडी जमले प्रफुल्लची आणि अजयची. कैलास नक्कीच तो प्रयत्न करतोय. विनीत बघितला आपण, तर स्ट्राईक एंडला बघितला आपण पप्प्या. इथे मात्र चेंडूला फेकून देतोय. चेंडू बघितला आपण, ओ अमर कोळी मात्र कोणती चूक करत नाहीये. अमर कोळी मात्र कोणती चूक करत नाहीये. अनेक मोठा हादरा बसतोय राईच्या संघाला. या ठिकाणी राई संघ यावेळेस बघितला आपण तर 2 गडी गमावतोय. मी डीजे कडे जातोय आणि पुन्हा एकदा
चित्रपटसृष्टीला दोन आपण बघते हा एक आण्याने म्हणजे महेश कोठारे असतील, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आपण बघितलं होतं. हे जे कॉम्बिनेशन होतं ना मराठी चित्रपटला माझं सर्वोत्तम कॉम्बिनेशन आपण बघितलं होतं. तर तेच गाणं वाजवलं गेलं अशी ही बनवा बनवी मधलेलं. पण तू इथे जोडी फुटले म्हणून म्हणताना एक गोलंदाज असा लावा. मॅन फॉर्म गोल्डन, जोडी तोडणारा, जोडी फोडणारा आणि आपल्याला ब्रेक थ्रू पण प्रफुल आपण चांगले इनिंग खेळले, स्टार्ट मिळवून दिलाय. 19 धावांची इनिंग्स आपल्या खेळामध्ये आले. आपले सहकारी नवीन गेले फलंदाज प्रशांत आहे. अजय आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती. सामना पुन्हा एकदा घेतलाय टर्न, घेतलाय ट्विस्ट. ट्विस्ट किती गोल गोल फिरवते. मोटरसायकलला गोल गोल फिरताना बघितलं कैलास, या सामन्याला गोल गोल फिरताना बघू का आपण कैलास. होय 27 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू हाताळण्यासाठी विनीत हा सज्ज होणार आहे. आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केलेत. मागचीच इथे मात्र बघितलं आपण चेंडू हवेमध्ये आहे. मात्र बघितलं आपण चेंडू दणदण करून निघून जाईल का. इथे षटकार येतोय सरळ. बघितलं आपण लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. असला जरी मोहित बाद झाला असला तरी अजय हे सायलेंट हिरो आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर ऑन साइडला अमोर येतोय वेगाने. एक धाव पूर्ण केली जाते. एक के बिना कुछ नहीं यहाँ पर, केवल एक रन. एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ, दुसऱ्या बाजूने पालघर जिल्ह्याचा संघ, तो म्हणजे नायगावचा संघ पाहायला मिळतोय. नायगाव आणि राई ही लढाई बघतोय आपण. शेवटचा चेंडू विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो. धावसंख्या जाऊन बोलले ती मात्र 34 34 वरती जवळपास अर्ध्या पल्ल्याच्या जवळ आलाय हा संघ. या षटकातील शेवटचा चेंडू पायावरती आदळलाय परंतु इम्पॅक्ट आणि जिथे लागलाय चेंडू, जिथे पिच केलाय ते बघतात पंच आणि त्याच कारणासह तो अपील फेटाळतात. लेग बाईचे आले शेवटच्या चेंडूवरती धाव. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये जेव्हा नायगाव संघाने बनवल्या होत्या 32 तेव्हा राई संघाने बनवल्यात 35. 32 आहेत 35 आहेत. पुढची कहाणी नक्कीच बघूया आपण, कारण एक ब्रेक, एक धून, एक गाणं आणि परत या 18 चेंडू आणि जवळपास 42 धावांच्या सामन्याला जिंकण्यासाठी म्हणजे 14च्या सरासरीने अजूनही चालावा लागेल राईच्या संघाला. हिंमत तुमची फार महत्वाची आहे. जे काय करायचं असेल ते तुमच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळे वाजत असते. तुकाराम मांगेला म्हणजे तुला असं बोलायचं आहे का ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. हिंमत असेल तरच किंमत असणार आहे. 18 चेंडू आणि 42 धावांची इथे गरज. एक बक्षीस आलंय, बक्षीस येणार आहे कारण सामना सुद्धा रंगणार आहे. संचित येतोय गोलंदाजी महाकुर्ती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक बक्षीस सुद्धा आले. मी कैलास येतोय पुणे आपल्या एकच वादा भुऱ्या दादा यांच्याकडनं आले एक बक्षीस. 2 षटकार 500 रुपये. थोडासा नोट सुद्धा गरम आहे कारण पैसे में थोडी गर्मी होती है, यकीन नहीं आता, इसीलिए तो एटीएम में ऐसी होती है. नाही तर एटीएम मध्ये जातं कोण. एटीएम मध्ये काय एसी असते, कारण पैसे में थोडी गरमी होते. मॅच मध्ये गरमी येणार का, मॅच गरम होणार का हे बघणं आता गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संजित. मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जाओ हो हो. ये कॅच पिसला है या मॅच पिसला है. चेंडू हातातनं निसटलाय का हा सामना निसटलाय हाच फक्त प्रश्न आहे. 2 षटकारांसाठी आल्यात. एकच वादा भुऱ्या दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. नक्कीच राईचे ते पाठीराखे आहेत आणि राईसाठी ते पारितोषिक लावलं जातंय. परंतु काय खेळी पहिल्या षटकामध्ये अप्रतिम खेळी. 24 धावा आल्या. विनीत यांच्या गोलंदाजीवरती 10 धावा आल्या. सामना संपलेला नाही अजूनपर्यंत. 37 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. घमासान लढाई ते युद्ध अजूनही पाहायला मिळते. ताकदवान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने इथे मात्र बघितलं चेंडूला फेकून देतोय. हम रुकने वाले नहीं है, हम राई के, हम मीरा भाईंदर के, ये यहाँ पर एक खिलाड़ी दिखाते हुए डीजे
केलाय आघात, केलाय वार, केलाय षटकार. एक पारितोषिक जसं आपण बघितलं, एकच वादा बुऱ्या दादा, लागोपाठचे 2 षटकार 500 रुपये. आणि जे दोस्तीवरती गाणं वाजलं होतं ना, आपल्या डीजे साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता उरलेत फक्त स्कोरर, अपडेटर ना कॉमेंटेटर. कैलास या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 43. 43 वरती. आता सामना गरम झाला म्हणून मी म्हटलं ना, पैसे में गरमी होती. सामना कसा गरम झालाय बघा, सामना कसा तापला आहे बघा. संजित टप्प्याचा चेंडू, सामना तापलाय, सामना रंगलाय, रंगामध्ये झालाय भंग. विकेट गॉन. डीजे ला येऊया. डीजे 100 रुपये. आणि दोस्तीवरती 2-3 गाणे बदलं तर कैलास आपली सुद्धा एक चांगली मैत्री आहे, दोस्ती आहे. नेहमी असं म्हणतात की नशा तीनों चीजों का होता है, दोस्ती का होता है, मोहब्बत का होता है और शराब का होता है. फर्क क्या है कि मोहब्बत रुलाती है, शराब सुलाती है, लेकिन दोस्ती यारों की याद दिलाती है. फर्क एवढाच असता है. मोहब्बत हर बार रुलाती है, शराब सुलाती है, लेकिन दोस्ती यारों की याद दिलाती है. हा विकेट्स गेलाय, हा झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा कहाणी मिळालाय. ट्विस्ट आले, कलाटणी गाणी आली होती, त्या गाण्याकरता झालं होतं. परत एकदा आणि डीजे वाले भाई आता पुन्हा एकदा आपल्यासाठी आल्यात. 100 रुपये खुश झाल्यात, कारण एक चांगलं सुमधुर गीत आपल्या मार्फत वाजवलं जात आहे. पुन्हा एकदा जातोय सामन्याच्या दिशेनं, कारण अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथून त्याच्यानंतर 34 हे समीकरण आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 34 धावांची गरज आहे. मी येतो कैलास पाटील आपल्यापर्यंत. पैशाची गरमी बघितली, सामन्याची गरमी सुद्धा बघितली. आता सामना काय रंग दाखवणार हे आपण बघणार आहोत. कैलास होय, 14-34 सामना जवळ येतोय. परंतु बघितलं आपण प्रशांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रशांत सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. इथे मात्र टोला लागतोय, चेंडू टोला लागतोय, एजला लागला आणि चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मी ते विनंती करतो, सन्माननीय निलेश भोईर आणि सागर वैती आपण व्यासपीठावरती या. एक विनंती आहे आपल्याला, सन्माननीय निलेश भोईर आणि सागर वैती, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा आपल्याच माहितीसाठी सामना रंगलाय. 13-34 या षटकातील शेवटचा चेंडू सज्जित येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हितेश 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 हिते हो, षटकार षटकार 6 धावा शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. कहाणी मिळालाय पुन्हा एकदा पलट. फलंदाज मी आहे राईकर, अरे मी मारणार सिक्सर. तर सिक्सर पाहायला मिळते. षटकार येतोय, षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते 49 या धावसंख्येवरती. 12-28 12 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. बरोबर तुकाराम मंगेला 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये 28 धावेची गरज आहे. नक्कीच नक्कीच 2 षटकाने. आणि आपल्या डीजे वरती सुद्धा सुमधूर गाणी म्हणजे दोस्तीच्या माध्यमातून, कारण हा मैत्री ग्रुप आहे, मैत्री चषक आहे, साई श्रद्धा ग्रुप आहे, मैत्री चषक आहे आणि त्या निमित्तानं ही गाणी सुद्धा वाजवली जातात. त्यावेळेला कैलास पाटील आपण ज्यावेळेला समालोचन करतो ना, कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे एकमेव उद्दिष्ट एक समालोचक म्हणून नेहमीच आम्ही पार पडले आहे. या मैदानाच्या दिशेच्या बाहेर प्रेक्षक जाऊ नये, त्यांची नजरा या खेळावरतीच राहावी हा उद्देश होता. आणि मित्र मित्र म्हणजे कसे असतात माहिती आहे का तुला, त्या बिस्किटाप्रमाणे असतात, हक से मागो. जसं ऍड मध्ये म्हणतात ना, मित्र म्हणजे हक से मागो. गर्लफ्रेंड म्हटली ना तर पेप्सी सारखी, ये दिल मांगे मोर. आणि बायको सांगितली ना तर औषधासारखी, एक ही काफी आहे, एकच काफी आहे. कैलास नक्कीच 12 चेंडू 28 धावेची गरज. सामना रंगतोय, दोन्ही बाजूने सामना आहे. परंतु काय नायगाव संघ की काय राई संघ, काय राई संघ की नायगाव संघ, नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ प्रवेश करणार याच्यावरती चर्चा आहेत, याच्यावरती त्या नजर आहेत आणि त्या कारणात टाचेवरती उभे राहून सुद्धा प्रेक्षक बघतायत. नक्कीच, कारण राईचा संघ आला असेल बाईक घेऊन, 4 व्हीलर घेऊन. नायगावचा संघ तिकीट काढून म्हणजे बोट घेऊन सुद्धा आला असेल, तिकीट काढून सुद्धा आला असेल. उद्याच्या दिवशी येण्याचा प्रयत्नही करणार. दोन्ही संघ प्रयत्न करणार, प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागणार. कारण लढाई काय, मैत्री चषक 2022 मध्ये ग्रँड फिनाले आहे. उद्याचा दिवस खास आहे, विशेष आहे. 27 तारखेचा दिवस खास विशेष आहे. 12-28
ऑन साईडला आलाय. पंच आपले हात मोकळे करतात. फलंदाजांनी हात नाही मोकळे केले, यावेळेला मोकळे केलेत हात पंचांनी. 50 धावा फलकावरती. 50. जेम्स बॉन्ड राही म्हटलं यांच्या नावामध्ये 007 आहे. 77 धावांचा पाठलाग आहे. डबल 7चा होतो पाठलाग. 12 चेंडू 27. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. प्रयत्न दोन्ही संघाने करायला हवे. म्हटलं आता मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात करे, हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. मैं प्रयत्न हा करावा लागेल. मी बिलकुल बिलकुल प्रयत्न तर तुम्हाला करावाच लागेल. 12-27. पाठीमागे गेल्या कट करायचं होतं, जागा नव्हती तितकी. चेंडू मात्र वेगाने जातोय. फार विश्वासानं निमिषच्या हातामध्ये चेंडू दिला आहे एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या संघाने. ही नाजूक घडी आहे, हे नाजूक क्षण आहेत. एक क्षण आपल्या हातातनं सामना जाईल, एक क्षण आपल्या हातामध्ये सामना येईल. ही पूर्णपणे नाजूक घडी आहे. त्याच्यामुळेच प्रेक्षक सुद्धा खेळल्यात या सामन्याकडे. त्या प्रेक्षकांच्या नजरा याच कारण आहे खेळल्यात. पुढचा चेंडू आकोटेबाजा चेंडू टॉप एज आहे. शॉर्ट फायरिंगला जेल टिपला जातो. म्हटलं एक क्षण हा नाजूक क्षण आहे, तो क्षण जातो एकविरा स्पोर्टच्या बाजूने. आलाय अजून एक विकेट गाणी येणार आहे, कारण साई श्रद्धाकडनं आतापर्यंत आल्यात त्यांना 300 रुपयाचं बक्षीस डीजे साठी. गरज जेम्स बॉन्ड राई या संघाला. आणि जवळजवळ बघितलं आपण 4 गडी बाद झालेले तर बघितलं आपण जेम्स बॉन्ड राई या संघाचे. तर मित्रांनो, मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंथीसारखी करा. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात एक असं मंदिर करा. क्रिकेट असं खेळा की नक्कीच मनात एक मंदिर झालं पाहिजे. तुकाराम मांगेला नक्कीच एक चांगलं शेरशायरी. आणि जसं मैदानावरती आग दोन्ही तरफ लगी आहे ना, कॉमेंट्रीमध्ये पण लागले. कैलास पाटील सुद्धा पूर्ण रंगामध्ये आपण बघतोय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज. आणि पाठीमागे डीजे वाले सुद्धा आपले, म्हणजे सांगायला लागत नाही का डीजे वाले बाबू जरा गाणं लागा. त्यांना माहिती आहे गाणं लावलं की 100 आले. ते पूर्ण तयारीशी आहेत. तर तिन्ही अंग आपण बघतोय पूर्ण तयारीशी आहेत. 10-27 कैलास मी येतोय आपल्या दिशेनं. होय, 10 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. प्रयत्न करतायत, आटोक्यात प्रयत्न सुरू आहेत. मी म्हणेन एका बाजूने नायगावचा संघ, दुसऱ्या बाजूने राईचा संघ, एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ, दुसऱ्या बाजूने पालघर जिल्ह्याचा संघ. इथे मात्र बघितलं आपण ऑफस्टंपच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. काय चेंडू हाताळलाय निमेश. बघा निमेशने काय दाखवलंय. जरी पहिला वाईट गेलेला असला तरी त्याच्यानंतर 3 चेंडू चांगले हाताळले. तुकाराम मांगेला आपण बघितलं तर तिन्ही चेंडू एक विकेट सुद्धा प्राप्त केलेला आहे आता. आणि अशा वेळेला जिथे दबाव होता, प्रेशर होता, जसं नेहमी म्हणतात दबाव सबके ऊपर आता है. दबाव में कोई निखरता है तो कोई बिखरता है. पण हे होणार या मॅच मध्ये, हे होणार. सुरेख काय म्हणावं या गोलंदाजाला. निमेशच्या हातावर. अरे मी म्हटलं ना, मतलब कोई बिखरता है तो कोई निखरता है. ये तो होना ही है. जब उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे, गिरेंगे नहीं तो उठेंगे कैसे, और जब बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे. कैलास नक्कीच कुछ लोग बिखर जाते हैं, कुछ लोग इतिहास को भी बना लेते हैं. मैं कहूंगा तर इतिहासला या ठिकाणी बनवावा लागेल. मी म्हणेल बघायचं आहे यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. ब्लॉक होलचा चेंडू. इथे मात्र चेंडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी. वॉड स्ट्रोक बघितला आपण. कडेला तो चेंडू बॅटला लागतोय आणि चेंडू बघितला दन करून बाहेर निघून येतो. जो कुठेतरी मागे होता जेम्स बॉन्ड राईचा संघ. फार महत्वाचा चौकार आलाय, फार महत्वाच्या क्षणी आलाय हा चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू फार महत्वाचा चेंडू. आखरी गेंद शेष, दोनों के लिए है विशेष. आखरी गेंद ती शेष, दोनों के लिए ती विशेष. शेवटचा चेंडू आलाय डॉट. आणि काय षटक आलाय. निमेश सुरेख षटक. आणि कैलास आपण एक ब्रेक घेऊया, कारण डीजे वाला सुद्धा तयारीत आहे.
झाला होता 6 चेंडूमध्ये 23 धावा होत्या. तशा सामना बघितला या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. परंतु काय या ठिकाणी मी म्हणे राई संघ पुढे येईल की काय या ठिकाणी बघितलं आपण नायगाव संघ. तर नक्कीच 22-23चं ते समीकरण आपल्याला आठवत आहे खारबाव संघाचं तुकाराम गेला. नक्कीच. आणि शेवटचा जो आपण सामना थरार अनुभवला होता ना, शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला तो सामना, शेवटच्या चेंडूवरती झालेला रोमांच. आणि म्हणून मी म्हणतो प्रेक्षक हो, टाळ्या आत्ता तरी वाजवा, कारण काय खेळ झालाय. दोन्ही संघ जेम्स बॉन्ड राई एकविरा स्पोर्ट्स जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ. या बाजूने टाळ्या झाल्यात, या बाजूने टाळ्या झाल्यात. समोरच्या झाल्या का नाही झाल्या असतील तर तुम्हाला सांगतो, अननसाच्या रुसाला बोलतात ज्यूस, आणि असा सामना बघून जो टाळ्या वाजवत नाही त्याला बोलतात कंजूस. टाळ्या वाजवायलाच लागते, कारण सामना काय झालाय 6-23. होय 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. दोन्ही आपले घरचे संघ आहेत. नजर मारली तर बघितलं आपण दुर्मिळमधून नजर मारली तर एकमेकांची घरं सुद्धा दिसतील मी म्हणेन किनाऱ्यावरून. आणि नक्कीच असे दोन्ही गाव आहेत मी म्हणेन. यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला अमर कोळी वेगाने येतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावासाठी निघालाय फलंदाज. ओ हे काय करतोय स्ट्राईक. बघितला आपण थ्रो कोणत्या एंडला जातोय. थ्रो स्ट्राईक एंडला तो खरा मंगेला जातोय. गमाचा नजून पाहायला मिळते. म्हणजे ही दांदल कशी उडाली ना, एखादी गाडी जेव्हा प्लॅटफॉर्म नंबर 2च्या ऐवजी 4 वरती येते ना, ब्रिजवरनं धावत जायला लागते ना, तसं झालं. धावत धावून ती गाडी पकडावी लागते. इथे अजून एक आले 100 रुपये डीजे साठी, आणि एक चौकार लावलाय त्याच्यासाठी. लाख मोलाचा नाहीये पण फार बक्षीस आले, त्याचा सुद्धा आम्ही उल्लेख करूया, कारण आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज. आकोट टप्प्याचा चेंडू पंचाकडनं आला. वाईट चेंडूचा इशारा. आणि जसं काय आपण तर तुम्ही म्हटलं ना, आलाय वाईट ना, मॅच झाले टाईट. कैलास नक्कीच टाईट ही व्हायलाच हवी, त्यासाठीच तर प्रेक्षक आलेत ना मी म्हणेन. 5 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावेची गरज आहे. 5 डिलिव्हरीज 20 रन्स, 5 डिलिव्हरीज. इथे मात्र बघितलं आपण चेंडू सीमार राईकर थांबणार नाहीयेत. षटकार येतोय. मी डीजे कडे जातोय, पुन्हा एकदा मॅच कडे येतोय. वेलकम डीजे. समुद्र आहे ना तर गाव बघितलं ना तर मी म्हणले टेकाला आहेत दोन्ही पण. तसाच हा सामना सुरू आहे. नक्कीच मी तर सांगेल गो वेस्ट, मैत्री चषक इज बेस्ट. काय सामना झालाय. जसं तुमच्या भाषेत कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 63. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 14 धाव्यांची गरज. स्ट्राईकला प्रशांत. ऑन साइडला खेळतोय, मिड विकेटच्या मध्ये नाही, लॉंगॉनचा जातोय, क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा चाललाय प्रयत्न, फक्त पंचाकडनं काही इशारा येतो. बादचं झाल्यात, कुठला फलंदाज बाद झाला ते बघणं गरजेचं आहे. जो पंचांचा निर्णय आहे तो अंतिम निर्णय राहील, ची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. नक्कीच. आणि जसं नेहमी म्हणतात ना का क्रिकेट सकारा महान, तर हा क्रिकेट देईल तुम्हाला सन्मान. काही आहे जो पंचाचा जो निर्णय असेल, नक्कीच इशारा आला आहे पंचाकडनं. 1 धाव जरूर आले पण टिकटिक वाजले, घडी की टिकटिक बन रही है. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3-13 कैलास, 3-13. काय म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये जसं कालही म्हटलं मी की 3-13 करावे लागणार आहेत. आणि प्रेक्षक जो बघतोय आपण थांबलेला आहे या सामन्यासाठी. पैसा वसूल मॅच आहे, पैसाही या मॅच मध्ये भरपूर आलाय. आणि एकच वादा बुऱ्या दादा यांच्याकडनं आले एक बक्षीस. 3-13चा सामना 3 षटकारांसाठी आलाय. 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर होते. कैलास होय 64 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही बघितलं आपण 3 चेंडू 13 धावेची गरज. करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय. शैलेंद्र यांच्या हातामध्ये तो चेंडू निघून जातोय. बघा कभी इधर
कभी उधर, कभी खुशी कभी गम, एक तरफ खाई है दूसरी तरफ कुआं है, एक तरफ गरम क्रिकेट है दूसरी तरफ नरम क्रिकेट है, एक तरफ शांत क्रिकेट है तो एक तरफ घमासान आहे तुकाराम मांगेला. नक्कीच तुम्ही नरमचा उल्लेख केला. म्हणजे जसं कधी म्हणजे माती मऊ झाली ना तर शेती पिकते, तसंच पीठ मऊ झालं तर त्याची पोळी आणि माणूस जर नम्र झाला ना, नरम, तर त्याला तुझा सन्मान मिळतो. तर तसं आहे. नक्कीच डगआउट मधनं सुद्धा बघितला आवाज येतोय, प्रेक्षकांमध्ये सुद्धा बघितला आवाज येतोय, कारण सामना रंगतोय, सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कोणताही संघ जिंकू दे, दोन्ही आपलेच संघ आहेत मित्रांनो. परंतु बघायचं आहे प्रेक्षकांनो, टाळ्या कुठं, कारण अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय, अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ, 2 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावेची गरज आहे. बिग फाईट, बिग मॅच, घमासान अजूनही सुरू आहे. या ठिकाणी सामना संपलेला नाहीये. यस, 2 चेंडू आणि 13 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. तुकाराम मागेला बघितला पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये बघितलं आपण तर जवळजवळ तर 5 धावा पाहायला मिळत आहेत. यस, इकडे मॅच रेफरी आहेत, प्लीज थोडा वेळ थांबायचं आहे विनंती करतोय. दोन्ही संघ विनंती करतोय, मॅच रेफरी आहे तिकडे. नक्कीच दोन्ही संघ आपले जवळचे संघ आहेत, लक्षात ठेवा. आणि एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत तरी एक खूप चांगलं छान क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. कोणताही संघ जिंकून दे, मी म्हणेन तर राईचा संघ असू दे किंवा नायगावचा संघ, परंतु क्रिकेट क्लास झालेला आहे, नो डाऊट अबाउट इट. यस, अजिंक्य तरे येत आहेत या ठिकाणी. यस, या ठिकाणी मॅच रेफरी येत आहे. 2 चेंडू 13 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 2 चेंडू 13 धावा, सामना संपलेला नाहीये तुकाराम मंगेला अजूनपर्यंत बघितलं तर आपण. नक्कीच अजूनही सामन्यामध्ये म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी का म्हटलं जातं. 2 चेंडू 13 धावांची गरज. संजित सज्ज होतोय, ऑन साइडला ड्राईव्ह करतोय चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव घेताना मात्र बाद, गॉन. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावांची गरज आहे ती. बारा धावेची गरज आहे. आम्ही नेहमी विश्लेषण सांगत असतो, लक्षात ठेवा, एका चेंडूमध्ये आपल्या मैदानावरती 15 धावा झाल्यात. का ते विश्लेषण सांगतो, कारण नक्कीच फलंदाजांचा तो कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. आणि नक्कीच बघितला 1 चेंडू आणि 12 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. इसका मतलब चमत्कार ही आपको बचा सकता है. चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते. ऐसे नहीं कि होते नहीं, लेकिन बार बार नहीं होते. 1 चेंडू 12 धावांची गरज. कैलास नक्कीच उद्या बघितला RK मोरवा संघ, गोरसाहेबी संघ, उत्तन संघ, वडोली संघ, कोलचेत संघ, दापोडे संघ, बंदरपकाडी संघ आणि यामधला एखादा संघ पुढे येईल इतकी शंका नाही आहे. उद्या ती लढाई आहे. उद्या ती बघितला आपण घमासान आहे. उद्या बघितला आपण तर अप्रतिम मी म्हणे सामने होतील यात काही शंका नाही, कारण भावेश पवारचा संघ भिवंडी संघ पाहायला मिळणार आहे. क्लीन बोल्ड आणि इथे मात्र नायगाव संघ रविवारच्या दिवसामध्ये प्रवेश करतोय. मात्र छान खेळ केलाय राई संघ. हार्ड लक राई संघ. थँक्यू.
दिवसभरात आलात प्रेक्षक हो,